सातारा जिल्हा कराड तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं आज तहसीलदार कचेरीवरती ओबीसी समाजानं मोर्चा आयोजित केलेला आहे। मोर्चा आयोजित करण्याचं कारण हे आहे की सध्या देशामध्ये जनगणना सुरू झालेली आहे आणि या जनगणनेमध्ये या ठिकाणी ओबीसीची जातन्याय जनगणना व्हावी म्हणून या देशातला 60% ओबीसी समाज गेली 25 वर्ष आंदोलन करतोय। काँग्रेसच्या काळात सुद्धा आमची जातन्याय जनगणना झाली नाही, आता भाजपच्या काळात सुद्धा जातन्याय जनगणना होईल असं पंतप्रधान घोषणा करतायत, परंतु प्रत्यक्ष मात्र जनगणना करण्याच्या कार्यामध्ये ओबीसीचा प्रश्नच घेतलेला नाही। जनगणनेसाठी जे 33 प्रश्न त्यांनी तयार केलेले आहेत त्याच्यात SC आहे, ST आहे, पण ओबीसी नाही। याचा अर्थ पंतप्रधान काय सांगत आहेत, मी खोटारडा आहे आणि मी खोटंच बोलणार। तुम्ही भाषणामध्ये सरळ सरळ सांगता की यावेळी ओबीसीची जातन्याय जनगणना होईल आणि प्रत्यक्ष मात्र करत नाही। हा जो प्रकार आहे हा ओबीसीच्या लक्षात आलेला आहे आणि ओबीसी आता शहाणा झालेला आहे। 60% समाजाची फसवणूक तुम्हाला महागात पडणार आहे आणि त्यासाठी हे आंदोलन आहे। ओबीसी समाज आता जागृत झालेला आहे। या देशातली जनावरं मोजता, पाळीव जनावरं मोजता, जंगली जनावरं मोजता, या देशात झाडं मोजली जातात, झाडं सुद्धा मोजली जातात। या देशातले तृतीयपंथी लोकांची संख्या सुद्धा सरकारकडे आहे, पण ओबीसीची संख्या नाही। ही ओबीसीची घोर फसवणूक सरकार करत आहे। केंद्र सरकारनं अजून जातन्याय जनगणनेचा जो दुसरा टप्पा आहे त्या टप्प्याला अवकाश आहे, त्यासाठी 4-6 महिने अवकाश आहे। यावेळेत केंद्र सरकारनं आपली चूक सुधारावी, नाहीतर पुन्हा सत्तेवरती येण्याची स्वप्न केंद्र सरकारनं बघू नये आणि राज्य सरकारनंही बघू नये। हे आता ओबीसी तुम्हाला सांगतोय। ज्याच्या जीवावर तुम्ही सत्तेमध्ये आला, 60% समाजाच्या जीवावरती तुम्ही सत्तेवरती येता आणि त्यांची फसवणूक करता, हे इथून पुढे चालणार नाही। आणि म्हणून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सुद्धा आम्ही आज ठणकावून सांगतोय की आमची जातन्याय जनगणना करा। या देशामध्ये साळी किती आहे, माळी किती आहे, कुंभार किती आहे हे कळू द्या आणि यांच्या विकासाचा जो मार्ग आहे तो विकासाचा मार्ग जनगणनेनंतर सुरू होणार आहे। आमची जनगणना करत नसल्यामुळे तुम्ही आम्हाला विकास निधी देत नाही। SC STची जनगणना होते, त्यांना विकासाचा निधी मिळतो, ओबीसीला विकासाचा निधी दिला जात नाही। कारण का, तर जनगणना होत नाही। गेल्या 2-3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 5 जिल्ह्यांची ओबीसी आरक्षण वगळून जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या। का झाल्या, तर तुमचा आकडा नाही, आकडा फिक्स नाही आणि फिक्स नाही म्हणून तुम्हाला आरक्षण देता येत नाही। आम्हाला तर आता जनगणना झाली पाहिजे। जनगणनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। हे आम्ही आता ठणकावून सरकारला सांगण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। आम्हाला प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आमची जातन्याय जनगणना झाली पाहिजे। ही मागणी करण्यासाठी आजचं निवेदन आम्ही तहसीलदारांच्या मार्फत पंतप्रधान यांना पाठवणार आहोत। धन्यवाद।